की घरी आता घरी तोपर्यंत मस्तपैकी वरण मी नाही लिंबाचा पाला काढला होता, तुम्ही बघू शकता. लिंबाचा पाला विषय झाल्यानंतर मी मस्तपैकी अख्खाच्या अख्खा कळक सगळा धुवून काढ, म्हणजे कसं एकदम ओके दिसला पाहिजे. गुढीच्या पूजेसाठी मस्तपैकी पूजेचं ताट सुद्धा तयार केलं आहे. त्यानंतर पितळाचा तांब्या आणि साडी आम्ही एकत्र बांधली. त्यानंतर ते आम्ही दोन्ही एकत्र करून गुढीच्या कळकाला बांधले. तो विषय झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी हार, घाटी आणि लिंबाचा पाला आम्ही एकत्र बांधले. त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीमध्ये आम्ही गुढी उभारला. गुढी उभारून झाल्यानंतर आम्ही गुढीचे पूजन केले. पूजन झाल्यानंतर मी मस्तपैकी वर गेलो आणि तुम्ही बघू शकता एकदम आपली क्वालिटीमध्ये गुढी दिसते. मित्रांनो, असं म्हणतात की गुळ आणि लिंबाचा पाला हा खाल्ला पाहिजे. आता गुळ तर आपण खाऊ शकतो, पण लिंबाचा पाला कडू लागतो, पण खाल्लाच पाहिजे. कारण कसं असं म्हणतात की आजच्या दिवशी लिंबाचा पाला खाल्ला नाही तर आपण गाढवाच्या जन्माला येतो. राव असं ऐकल्यावर मग लिंबाचा पाला खावाच लागतो, नाही तर कशाला गाढवाच्या जन्माला जायचंय. खायला कडू लागतं पण शरीरासाठी एकदम क्वालिटी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला गुढीपाडवा झाला साजरा. तुम्हाला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.